फाउंडेशन अंतर्गत हरित शाळा श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच विद्यानिकेतन स्कूल येरमाळा जिल्हा धाराशिव या ठिकाणी पार पडले आणि या अनोख्या अशा उपक्रमाची सुरुवात एका वृक्षप्रेमी तरुणांनी केलेली आहे। या ग्रीन पाथ फाउंडेशनच्या प्रवर्तक आज या मॅडम आपल्या सोबत आहेत, तर जाणून घेऊया या संस्थेचा नक्की उद्देश काय आहे। नमस्कार मॅडम, सर्वप्रथम सतर्क महाराष्ट्र या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। खूप आभार। तर मॅडम आपण सर्वप्रथम आपला परिचय करून द्यावा। माझं नाव इकराणी खुडके। मी सध्या इतर मागास बहुजन कल्याण विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहे। मॅडम आपण प्रशासकीय सेवेत कार्यरत आहात, तर आपण झाडे लावली पाहिजे हे विचार तुमच्या डोक्यात कसे आले? गेल्या वर्षी मी निर्माण या संस्थेशी जोडले गेले। निर्माण ही फ्लरिशिंग वर खूप चांगलं काम करते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला आमचा सोशल प्लॅन ऑफ ऍक्शन विचारला गेला होता। त्यात माझा सोशल प्लॅन ऑफ ऍक्शन मी सांगितला होता की मी माझ्या गावामध्ये 100 झाडं लावेल आणि ज्यावेळी 100 झाडं आम्ही आमच्या गावामध्ये आणली गेली, आम्ही लावली, परंतु मागे काही दिवसापूर्वी बघितलं तर ती झाडं तितकीशी जगली नव्हती। मग त्यातून विचार आला की झाडं लावण्यापेक्षा झाडं जगली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि झाडं जगवायची असतील तर असा वयोगट आपल्याला निवडावा लागेल जो खऱ्या अर्थाने तो जगवेल। त्यातून मग आम्ही शाळा टार्गेट करायचा निर्धार केला आणि त्याचं पहिलं हरित पाऊल विद्यानिकेतन स्कूल येरमाळा येथे 22 जून 2024 रोजी पार पडली। त्यात अजून एक घटना अशी घडली की मी मागील महिन्यामध्ये गावी गेले होते आणि आमचा जो पानंद रस्ता होता त्याच्या आजूबाजूला जी आमच्या पूर्वजांनी जी लावलेली झाडं होती ती तोडलेली दिसली मला। ज्या झाडाखाली आम्ही लहानाचं मोठं झालो, वाढलो, बागडलो, ज्या झाडाची आम्ही फळं खाल्ली, ती झाडं तोडली गेली होती, पण ती लावण्याचं कोणी हे घेतलं नव्हतं, तो वसा पुढे चालू घेतला नव्हता। त्यातून विचार आला की आपण जी झाडं आपल्या पूर्वजांनी लावली आहेत, आपण कुठेतरी तो वसा पुढे घेऊन जात नाहीये। त्यातून मग विचार असा आला की एक हरित वारसा चळवळ सुरू केली पाहिजे आणि मग त्यातून तिथल्या ज्या स्थानिक प्रजाती आहेत त्याचं जतन करून ती जी प्रजाती आहेत ती टिकली पाहिजे यासाठीचा विचार सुरू झाला। हा जो उपक्रम तुम्ही चालू केलेला आहे, तर या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? सर्वप्रथम मला आता हल्ली आपल्या आहे ना मोनोकल्चरकडे खूप ओघ सुरू आहे मी असं म्हणेन, आणि मोनोकल्चरमुळे तिथल्या स्थानिक प्रजाती ह्या ह्रास पावत चालले। तर माझा पहिला प्रयत्न असणार आहे की स्थानिक प्रजाती जगवणं ही कोणा एकट्या राहीबाई पोपेरेंची जबाबदारी नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे मी असं म्हणेन। त्यासाठी आम्ही एक ओंजळ सीड असा एक उपक्रम ठेवला होता। प्रत्येक मुलांनी येताना, जसा प्रत्येक मुलाला एक नाण्याचा छंद असतो नाणी कलेक्ट करायचा, तसा सीड कलेक्ट करायचा छंद लागावा यासाठी आम्ही तसा उपक्रमही घेतला। त्यातून चांगला भरघोस प्रतिसाद मुलांचा मिळाला। तर पहिली गोष्ट आम्ही त्यातून स्थानिक प्रजातींचं जतन यावर आमचा भर असणार आहे। दुसरं असं की झाडं लावण्यापेक्षा यापूर्वी मी जसं म्हटलं की झाडं लावली जातात, त्याच्यावर हवं तितकं मॉनिटरिंग होत नाही, तर आमचा असा भर असणार आहे की प्रति मुलगा एक आम्ही झाड देणार आहे आणि प्रत्येक महिन्याला त्याच्या मॉनिटरिंग कसं होईल यावर आमचा भर असणार आहे आणि जो मुलगा उत्तम प्रकारे झाडाची जोपासना करेल अशा मुलाला आम्ही बक्षीस स्वरूपात शैक्षणिक संच देणार आहोत। तर दुसरा उद्देश हा आहे की झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणं। दुसरं असं की हल्ली काय होतं, बरेच मुलं निवासी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर तेवढं पोषणयुक्त आहार त्यांना मिळत नाही आणि मिळाला तरी ते संकरित पद्धतीचं मुलाला दिलं जातंय खाण्यामध्ये। तर आमचा तिसरा भर असा असणार आहे की परसबाग निर्मिती शाळेमध्ये, जेणेकरून नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या पालेभाज्या मुलांना तिथे खायला मिळेल। दुसरं असं की मुलांना तिथे काम करण्याची संधी मिळेल, जेणेकरून त्यांचं अनुभव शिक्षण त्यांना त्या माध्यमातून मिळेल। तर एक तिसरा जो घटक होता तो परसबाग असेल। शासन स्तरावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जात आहे, तसेच वेगवेगळ्या संस्था देखील याच्यामध्ये कार्यरत आहे, तर आपल्या या संस्थेचा नेमका म्हणजे त्याचं वेगळेपण असं काय आहे या संस्थेचं आपल्या? नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे, कारण वन विभागही खूप चांगले उपक्रम राबवत आहेत, पण मला एक जो लॅक वाटला तो असा की झाडं लावली जातात, पण अगदी 33 कोटी लावण्याचा विक्रम केला जातोय, पण ती झाडं लावली गेली त्याचं पुढे काय झालं याचा लेखाजोखा आपल्याकडे उपलब्ध नाहीये। तर या माध्यमातून आम्ही काय करणार आहे, जे आम्ही प्रति मूल एक झाड देणार आहोत, त्या झाडाचं
प्रत्येक महिन्याला आम्ही फोटो मागवणार आहोत आणि एक ऍप्लिकेशन आम्ही तयार करतोय. त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ते स्टोअर करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक महिन्याला त्यातून एक वृक्षमित्र निवडला जाणार आहे, जो उत्तम प्रकारे झाडाची जोपासना करेल. म्हणजे प्रति महिना तुमचं जे मॉनिटरिंग होतंय ते होईल आणि मुलं झाडांची काळजी घेतील. खूप छान मॅडम, खूप छान असा उपक्रम आहे तुमचा. वृक्षारोपण करण्यासाठी शाळा हाच का घटक तुम्हाला निवडावा असा वाटला? पहिला जेव्हा झाडं जगवायची हा मुद्दा येत होता माझ्यासमोर, तेव्हा मला पहिला जो घटक डोळ्यासमोर आला तो म्हणजे मुलं कसं सांगितलेली गोष्ट ऐकतात, अनुकरणशील असतात आणि मला ते वाटलं की आपण ज्या गोष्टी त्यांच्यावर रुजवू, जे बालसंस्कार आपण त्यांना देऊ, त्याप्रमाणे ते कृती नक्की करतील. त्यात आपण प्रत्येक महिन्याला जो वृक्षमित्र निवडतोय त्यातून इतर मुलांनाही ते प्रोत्साहन मिळेल की आपल्यालाही अशा पद्धतीचं काम करायचंय, झाडं जगवायची आहेत आणि हा जो किताब आहे वृक्षमित्रचा तो मिळवायचा आहे. तर मला ही एक कल्पना सुचली होती झाडं जगवण्याबाबत. ग्रीन पाथ फाउंडेशन हे फक्त वृक्षारोपणाशी संबंधितच कार्य करणार आहेत की याच्यातून पुढे अजून दुसऱ्या क्षेत्रात देखील काम करण्याची इच्छा आहे पुढे जाऊन? अर्थात जरी सुरुवात झाडं लावण्यापासून झाली असली तरी या फाउंडेशनचा उद्देश झाडं लावण्यास पर्यंत सीमित नसणार आहे. या माध्यमातून आम्ही ज्यावेळी अनेक निसर्ग प्रेमी लोक एकत्र येतील, ही एक चळवळ बनेल, त्यावेळी पर्यावरणपूरक अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे. तुर्तास तरी आम्ही सुरुवात झाडांपासून करतो. खूप छान. हा, भविष्यात तुम्ही या हरित वारसा चळवळीकडे कशा प्रकारे बघता? सुरुवात जरी आमची शाळेच्या माध्यमातून झाली असली तरी फक्त शाळा हे माध्यम वृक्ष लावण्याशी संबंधित नसावं असं मला वैयक्तिक वाटत होतं. त्यातून मग आपण त्या जिल्ह्यातली जी निसर्गप्रेमी लोक असतील त्यांना एकत्र करणार आहोत. निसर्गप्रेमी लोक एकत्र जेव्हा येतील तेव्हा एक अशी कम्युनिटी तयार होईल जी निसर्गाप्रती संवेदनशील असणार आहे. व त्यांना एकत्र घेऊन आपण कम्युनिटी फॉरेस्टचाही विचार करतोय. पण कम्युनिटी फॉरेस्टचा ज्यावेळी विचार येतो तेव्हा त्या पद्धतीचा समाजमन आपल्याला लागतो. सध्या त्यामुळेच आपला भर आहे की निसर्गाप्रती संवेदनशील मन तयार करायची आणि त्यानंतर हा जो टार्गेट ग्रुप आहे शाळा, त्यापासून एक कम्युनिटीकडे आमचा प्रवास सुरू असणार आहे आणि ही एक वारसा चळवळ ठरावी असं वाटतं मला. खूप छान मॅडम, तुमचा हा वारसा असाच पुढे चालत राहो. तुम्ही हे जे ग्रीन पाथ फाउंडेशन कडून म्हणजे हरित शाळा श्रमसंस्कार शिबिर जे चालू केलेलं आहे, तर या मार्फत तुम्ही लोकांकडून काय अपेक्षा करता किंवा काय आवाहन करता लोकांना? या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी लोकांना एक आवाहन करू इच्छिते की कुणी एकट्या व्यक्तीने हे वृक्षारोपण करून भागणार नाहीये. हल्ली निसर्ग वेळोवेळी आपल्याला संकेत देतोय. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, पाऊस वेळेवर पडत नाहीये. ह्या सगळ्या जेव्हा गोष्टींकडे आपण बघू तर आपल्या जीवनशैलीचा भाग आपण निसर्गाशी एकरूप करूया. जेव्हा वाढदिवस आपले साजरे होतील ते पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करूया. आपले जे स्मृती प्रित्यार्थ आपण झाडे लावूया, झाडांचे वाढदिवस साजरे करूया. असं केलं तर एक वृक्ष चळवळ बनायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मी सर्व लोकांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छिते की झाडे लावूया, झाडे जगूया. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान प्रकारे माहिती आम्हा सर्वांना दिली आणि आपल्या ग्रीन पाथ फाउंडेशन तर्फे जो श्रमसंस्कार हा जो उपक्रम चालू केला आहे किंवा शिबिर चालू केलं आहे, याला आमच्या सतर्क महाराष्ट्र चॅनल तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि असाच तुमचा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर चालावा आणि तुमच्या या चळवळीला महाराष्ट्रातून नव्हे तर प्रत्येक देशातल्या कानाकोपऱ्यातून जे काही वृक्षप्रेमी लोक आहेत त्यांनी जोडावं. यासाठी पुढील वाटचालीसाठी मॅडम तुम्हाला शुभेच्छा.